अशी एक पडीत पडेल विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्यांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील. दृष्टांत फक्त चांगला आहे का. आणि माणसाने जर उडी टाकली पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील आणि पशु पक्षीने जर उडी टाकली तर माणसं म्हणून वर येतील. इतका छान दृष्टांत फक्त लक्ष देऊन आहे का. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का. कशामध्ये बोलत जा. विहिरीमध्ये. कोण म्हणलं. कोणाला म्हणली. काय म्हणली. उडी टाकायची का. माकड म्हणलं उडी टाकण्याबद्दल तू मत नाही, पण माकडाचा माणूस झाला तर उडी टाकतो आणि माकडीची स्त्री झाली तर उडी टाक, नाही तर वायू कुठं ना करू नको. असं दोघांचं ठरलं. कोणाकोणाचं. हा असं बोललं म्हणजे मला बरं वाटते. माकडीन म्हणली तुम्ही उडी टाका, तू मला जशी आकाशवाणी अपेक्षित आहे तशी आकाशवाणी आहे. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी. माकडाने. आणि जशी उडी टाकली माकडाचा झाला माणूस आणि माकडीनीची झाली हा स्त्री म्हणा. बरोबर. वर आले. कुठं आले. कोण. मी डबल तुम्हाला सांगायलो म्हणजे माझ्या गोळ्या संपल्यात का काय. मला माहिती ना फाट्यावाल्यावर असता हुकत तुम्ही. आता मला सांगा पहिले कोण होते. बोला बोला. माकड आणि आता कोण झाले. मग गप मारावं का नाही. गुरुजी भेटल्यावर सुद्धा खाता आलं पाहिजे. देऊन बघू तू. आता आम्हाला बी कीर्तनकार केलंय नीट, नाही तर बटन हातात कोणाचे. देवाने दिलं ना महाराज, त्याचा वापर योग्य केला पाहिजे. हा पहिले कोण होते आणि आता कोण झाले. माणूस. आणि मग वर आले आता भजन करावं मुक्त व्हावं. पुन्हा बायकोला म्हणलं बाबा ते एकदा उडी टाकल्यावर इतका चांगला माणूस झालोय, पुन्हा एकदा उडी टाकू का. काही गरज आहे. बायको म्हणली तुमच्या पाया पडते, देवाने तुम्हाला माकडाचं काय केलंय, तुम्ही आता काय उडी टाकू नका. पण त्याने काय बायकोचं ऐकलं. कोणी. आंधळ्याची वरातून बाहेरच्या घरात. त्यांनी काय बायकोचं ऐकलं. कोणी. ऐकलंच नाही बायकोचं कोणी. माणसाने. आणि पुन्हा एरीत उडी. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं ख्याक्या ख्याक्या करीत. आता हे रूपवान बाई राजा आला हात धरला. कोण म्हणलं घेऊन गेला दम धरा ना. आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग. बाई माग. बायको कोणाची. हॅलो. बायको कोणाची. माकडाची. नेली कोणी. राजानी. पण आता माकडाला भेटती का नाही, कारण सध्या माकडाला बायको भेटत. हे माकडाचं नाही सांगायलो. नरद्यात येऊन भजन नाही केलं आपलं तसं होऊ नाही. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी एका जनार्दनी आमचं काय वाजाईल.
टाकायचं काम आहे मला. बाबाचं नियोजन आहे. गडावरचा कार्यक्रम कशाचीच कमतरता नाही. वाजणारे नंबर आहे, गाणारे नंबर आहे, पुढं बसणारे प्रसन्न आहेत. बघा सगळे गुलाबाची तोंड आहेत. एक बी सूर्यफुलला हीच काढलेलं मारा. प्रसन्न माणसं आहे सगळे. का बोर व्हायले? होय बोर वाटायले का चहा सांगायचा? कसं वातावरण प्रसन्न आहे बघा. पहिल्या दिवशी इतकी प्रसन्नता आहे. आणि आजचा कीर्तनकार म्हणजे लय सिरियसली घ्यायचं नाही. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणजे गुऱ्हाळातलं देववादन असते. आज फक्त पात्र टाकायचं काम आहे. उद्यापासून चांगल्या प्रकारची मेजवानी. पण एक ध्यानात ठेवा, आज फक्त पात्र टाकायचं काम, उद्यापासून चांगले पंचपक्वान्न फक्त ताटात आपल्या खायचे ते ध्यानात ठेवा. मी तर नेहमी सांगतो, प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल प्यायलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाड्यातच जायचं काम. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला तो खायचं कसं कळत नाही. स्वयंपाकाला सुद्धा बाई कशी पाहिजे? सुगरण. वाढणारा कसा पाहिजे? उदार. आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल. पहिल्या बाया लय सुगरण होत्या महाराज, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. जुळून यावं लागतं महाराज. गायक चांगले, वादक चांगले, प्रसन्नता. 11 कधी वागती मेळ लागत नाही. ते कीर्तनाचे 9 ते 11 टाइम काय एवढे चांगले नाहीत महाराज. हे टाइम 9 ते 11 टाइम कठीण म्हणजे लय अवघड आहे महाराज. 7 ते 9 कधी टाइम जातो मेळ लागत. प्रसन्नता. पण बघा महाराज, पहिला दिवस आहे प्रसन्नता आहे. बाजूला कुठून गेलो? हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल. एक माणसं आहेत महाराज, आणि पुन्हा हसरा चेहरा आहे ह्या वयात बी. आता हे कसं आहे माझ्या बाबाचा स्वभाव फ्री, त्याच्यामुळे इथं येणारे माणसं कोणीच आतल्या गाठीची नाही तर बाबा 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 लय अवघड. आता युट्यूब लावलेलं नाही तर उभाट्या पाळी घेतली असती मी. असे महात्मे लय थोडे बघायला मिळतात महाराज. हो, आनंदाला कमतरता नाही महाराज. आणि एवढीच जागा चांगली, इथंच आनंद आपल्याला घेता येतो. बाकी तो कुठंच चांगलं राहिलेलं नाही. सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर नांदू शकतात प्रेमाने, त्या जागेचं नाव आहे हा धर्म. आणि आपली शिकवण तरी काय? खरा तो एकची
लागता भजन कीर्तन जीवन आहे, पुन्हा भेटणार नाही. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका, मिळालेलं चांगलं शरीर बरबाद करू नका. हे पामराचा उपदेश. पुढे विषयाला उपदेश केला, बाबा ज्या सुखात तू आज रमला ना की उद्याच्याला सुख टिकणार नाही. कारण विषयाचं सुख इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग झाल्याच्या नंतर जे सुख उत्पन्न होतं त्याला राजस सुख म्हटलं जातं. तात्पुरतं बरं आहे, परिणाम कठीण आहे. तुम्ही बघा, विषय भोगतानी बरे आहेत, परिणाम वाईट आहे. बरं विषय संपले का भोगणारे माणसं संपली? तुमच्यातलं बोलतो. सुपाऱ्या संपल्या का दात संपली? जाऊ द्या. बिड्या संपल्या का वाटणारे? मांसाहार संपला का खाणारे? दारू संपली का पिणारे? रस्ता संपला का जाणारे? जाणारे संपले. विषय सेविता कोण तृप्त झाला? ज्ञानोबराय म्हणले, भोगी काम वाढे इंधने आगीशी हाका कचडे. तज्ञ मंडळीत महाराज. विषय तात्पुरते. पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध. शब्दा करता हरिण गेलं, स्पर्शा करता हत्ती गेला, रसा करता मासा गेला, रूपा करता पतंग गेला, सुगंध करता भुंगा गेला. विठ्ठला म्हणून महाराज म्हणले, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयीला उपदेश. पुढे जिज्ञासू भेटला, बाबा न करी रे संग. मुक्त भेटला, ज्ञान गिळो निगावा. हे जनामधले 4 प्रकारचा उपदेश. काय या अभंगात? जनाला अधिक मनाला ऐशे जागवितो मना आणि मग सरीशे जना. आधी मना आणि मग जना. आधी कीर्तनकाराने वागावं आणि मग लोकांना सांगावं. त्या टायमाला परिणाम होत. आता मी कांदा खातो, तुम्हाला म्हणलं कांदा खाऊ नका, तुम्ही काय म्हणताल? महाराज तुमचा दिवा नीट लावा. जमत का तसं? महाराज आधी मनाला जाग करायचं आणि मनाला जाग करता करता जर लोक जागे झाले, वेलकम. तुझ्या सोहिताच्या खुणा, तुझ्या सोहिताच्या खुणा आई केलं मला. तुझ्या सोहिताच्या खुणा आई केलं मला. तुझ्या सोहिताच्या खुणा आई केलं जाणं. तुझ्या सोहिताच्या खुणा पटली तमाना मला स्वाधीन बोलावा. तुझ्या सोयताच्या खुणा आयुष्य जागवितो मना आणि मग सरीशे जना. हे जनाला प्रकार 4 प्रकारामध्ये उपदेश. जनाला अधिक मनाला. पण आजच्या अभंगामध्ये मनाला उपदेश, फक्त त्याच्यामध्ये फाटे 3 फोडे. सिटीमध्ये जर आपण गाडी चालवायला गेलो गुरुजी, शहरामध्ये लाईट किती असते? लाईट किती राहते? 3. एक लाईट म्हणतो पुढं जा, एक लाईट म्हणतो माग या, आणि एक लाईट म्हणतो. संतांनी 3 लाईट मध्ये 3 प्रमाण सांगितले. म्हणा पुढं जाय, ए म्हणा माग ये, ए म्हणा जाग्यावर थांब. 3ला 3 प्रमाण आहेत. म्हणा थोडं माग ये. मन म्हणलं माग काय येऊ? संतांनी सांगितलं पुढं धोका आहे. नको नको म्हणा
आपल्याला इशारा केलेला असतो. डीपीवर सुद्धा नाव लिहिलेलं असतं. काय? खतरा धोका. ज्याला मराठी कळती त्याला खतरा धोका, ज्याला इंग्रजी कळती डेंजरस, आणि ज्याला दोन्हीचा मेळ नाही असे चिन्ह असते तिथं. हे रे तू जर नादी लागला ते असलं होईल. इशारा असतो मारा. आता रस्त्याचे काम चालू असले, पाट्या राहत्यात, कार्य प्रगतीपर आहे, वाहन देणी चलाय. आपण वेगाला, सावरा जीवाला, वेग कमी, जीवनाची हमी, वेळ व्यर्थ, जीवन व्यर्थ, लवकर निघा, वेळेवर पोहोचा, शराब पिकर गाडी मत चलाना, चलाना तो मौत को बुलाना. काय वाक्य राहतात महाराज. सावधानतेचा इशारा राहतो. संत म्हणले म्हणा काळ जवळ आलाय, तू माया जाळात गुंतू नको, माग ये जरा. एका अभंगात म्हणले म्हणा जाग्यावर थांब, सकळी तीर्थे निवडू तिचे पायी, तेथे बुडी दी जाग्या बुडी दी. आणि एका अभंगात म्हणले म्हणा हरिनामाची चांगली वेळ, चांगल्या प्रकारे तिचा विस्तार झाला, चांगले तिला फळं लागलेत, चांगले तिला फुलं लागलेत, त्या झाडावर तू जा, पक्षीराज हो आणि त्या फलाचं सुगंध घे. दुसरं चरण. तेथे माझं मन होय पक्षीराज, तेथे माझं माझ्या मनाला उपदेश आहे. म्हणा तू पक्षीराज हो. लोक म्हणले मग मनालाच उपदेश का केला? कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? मन. मन इंद्रियाचा. झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला? बुडाला पाणी गेलं, शेंड्याला पाणी आपोआप आलं. राजा हातात आला, प्रजा आपोआप हातात आली. बाई मोठ्याची सुवासीन ठुली, लेकरं आपोआप आली. बाबासाहेब महाराज गेले महाराज, पण काय विनोद होते महाराज, जोड नाही त्याला. आणि आता जेवढे बी कीर्तनकार ज्ञानेश्वर विनोद सांगतात त्याच्यात 10 तरी विनोद बाबासाहेब महाराजांचे. फक्त कीर्तनात नाव सांगत नाहीत. विठ्ठला आता इथं 2-4 किलोमीटरला गाव कोणतं जवळ? सोनेगाव. सोनेगाव ना. सोनेगावच्या 4 महिला इथं पायी कीर्तनाला येऊ लागल्या. किती महिला? 4 महिला. त्यांच्या संग 4 लेकर निघाली. किती झाली? रिक्षावाला आला, मावशी कुठं जायचंय? ते सीतारामगडावर मोठा सप्ताह चालू म्हणे, तिथे कीर्तनाला जायचं. रिक्षावाला काय म्हणला माहितीये का? मला बी तिथंच जायचंय. महिला काय म्हणल्या माहितीये का? तुला देवानीच पाठवून दिलं. त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणला आला नाही. मला माइंड म्हणजे माइंड, त्याच्या डोक्याचा अंत फक्त सरकारला आला. लूज माइंड मारा तुम्ही. आणि बघा बाळा, ते रिक्षावाला यायच्या पुढचा होता, ते मला कोणी पाठवू द्या, पैसे द्यावं लागतील. महिला मला किती पैसे घेशील? रिक्षावाला मला 4घीचे 40 रुपये द्या असं महाराज. मग ते महिला म्हणले आमचे 40 घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला मला तुम्ही बसल्यावर मी लेकर फुकट नेतो. महिला म्हणल्या मधून आम्ही पाय पाय येतो, लेकरच नेणं.
आता निसती लेकर देईन तो का रिक्षा फुकून देईन का? एका म्हाताऱ्याला आयुष करायला 100 रुपये दिले. काही नाही केली. किती दिले? आता 100 आयुष होती का? 50 रुपये दाढी कटणीतच गेले. खाली किती राहिले? बोला 25 रुपये चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? 5 रुपये भिकारीने मागितली. भिकारी बी स्टँडर्ड झाले. आता परवा मला एक भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये द्या, देऊन टाकले मी. पुन्हा वापस आलो, महाराज आणखीन 5. म्हणलं येड आहे का रे? पहिले 5 आणि पुन्हा हे 5 कशाला? माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकारीला मैत्रिणी आहे का? तो मला तिच्यामुळेच भिकारी झालोय. याला आडवतास म्हणतात बरं. आता खाली किती राहिले? 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचा लय नाद. हॉटेल मालकाकडे गेलं, म्हणले गुलाबजामुन. म्हणले आहे. केवढेच किती? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारं म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे, गुरुजी पाक केवढ्याच आहे? रेल नाही आली. म्हातारा म्हणलं मग एक काम करणं, नुसता पाकच दिलं. आता हे दृष्टांत सोडून द्या, आपल्याला सिद्धांतावर येण्याकरता दृष्टांत पाहिजे. रिक्षा जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकर फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. तुम्ही मनाला जर कंट्रोल केलं, सगळी इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. दृष्टांत सांगा महाराज इंगळे महाराजांनी. पण हातात कोण आलं पाहिजे आधी? मन. मुलगा ताब्यात, बापाची शोभा. सून ताब्यात, सासूची शोभा. देव ताब्यात, भक्ताची शोभा. आणि बायको ताब्यात. ज्याला संसार चांगला करायचा आहे त्याच्या बायको हातात पाहिजे, आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याच्या मन हातात पाहिजे. बघा मला आपला संसार कोणामुळे? बरं जाऊ द्या, चिकाटीनं माणूस संसार करतोय का लेडीज? बरं जाऊ द्या, इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. एक. इतके ब्रह्मचारी इथं. हे सगळ्याचे लग्न झाले तर हातावरी का करीत नाहीत? इतके वैतागलेत गुरुजी. हात वर करायची इच्छाच नाही मला. तुम्ही बघा मला, चिकाटीनं संसार कोण करते? उगा डोका लावा घरी बसल्या बसल्या. आता शेजार धर्म आहे. एखादी बाई आपल्या घरी यावा, ज्वारीचं म्हणा, गव्हाचं म्हणा, बाजरीचं म्हणा, पीठ न्यायला. बाई अशी गचकन वाटी घुसून पीठ देते का? हा पुढं डिप्लोमा झालाय त्याची त्यालाच माहित मारा. पण माइंड म्हणजे माइंडच मारा. बाजारात जरी गेले ना मेथीची जुडी घ्यायला, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली? ती बाई म्हणणार 20ला. इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना. ती म्हणले मग 6 दी ना, 3 काऊन? म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं, बायको चांगली असली की संसार चांगलाच झाला. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंबा. विठ्ठला. बायको ताब्यात संसार चांगला, आणि मन ताब्यात परमार्थ चांगला. चांगल्यात चांगल्याची माती झाली. कशामुळं? मनामुळं. आणि वाईटातले वाईट बी चांगल्या मार्गाला लागले. कोणामुळं? मन म्हणजे साधं समजू नका महाराज, सगळे इंद्रियाचा बॉस आहे. आणि एकदा मन हातात आलं का पुन्हा परमार्थ करायची गरज नाही. मन हातात पाहिजे. म्हणलं मग ते इकडं काय येत नाही? शास्त्र त्याचे 3 कारण सांगतं. चंचल आहे म्हणून येत नाही, बंधन आवडत नाही म्हणून येत नाही, आणि त्याला त्याच्या अस्तित्वाची बाबा भीती आहे. विठ्ठला. आपले तर नावच नाही. चांगल्या चांगल्याची माती झाली. आपण कोण येतो? इंद्र पडिले भग, चंद्र झाला निळा काळा. उगतापासून घेतलं झोप लागली काय? इंद्र पडिले भग, चंद्र झाला काळा. नारद चुकलाच,
अंधार झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा हे भजनाचा नारद चुकला चाळा पाहिजे. किती जणांना मनाने परेशान केलं. लय ओवे लिहिले तू महाराज सांगू ओवे उगा ध्यानात ठेवतो. राहिले तर राहिले नाही नाही राहिले. हा ते म्हणते हो दे विठ्ठल किती जण निस्त ओवे फक्त ध्यान देऊन ऐका. नाथ महाराजाच्या भागवतातले ओवे. मने आकळिले सर्वाशी परी मन कुळे कोणाशी मने छळिले देवाशी ते केवी इंद्रियाशी आटोपे चंद्राधिष्ठाता मनाशी मने छळिले चंद्रम्याशी व्यभिचारुनी गुरुपत्नीशी क्षयरोगी त्याशी मने केले रुद्राधिष्ठाता अहंकारी त्याते मन सिंतरी अभिलाषुनी ऋषीनारी शापिला ऋषीश्वरी लिंग पाते त्या मनाची प्रौढी गाढी शने रचे शने मोडी मन ब्रह्मादिका भुली पाडी इतर बापुडी ती काही त्या मनाचा बलात्कार कायसा पाडी त्रिगुणाचा फासा लावणी जीवपणाचा झासा संसार वळसा आवरते वारा बांधवेल मोठे अग्निप्रासवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे परी मनाच्या आत्मनिष्ठ नये आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी शून्याची मुरवेल नरडी परी मनाच्या ओढी अनिवार्य काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लाभेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझ विना अच्युता गळे केली बहिरे तू खा भागारे सब बहिरे तू खा भागारे सब भागारे सब मन का धोता बहिरे तू खा भागारे सब मन का धोता मन का धोता मन का धोता. चांगल्याची बेजारी केली. कोणी केली. मग इतक्या लोकांच्या जर ह्या कथा येतं आपली काय कथा आहे महाराज. परमार्थ जे करायचं ना फक्त मना करता करायचा. सगळं त्याच्यावर आहे. सुख दुःख मनावर अवलंबून गती अधोगती मनावर अवलंबून समाधान मनावर अवलंबून आहे. सगळं मारावं म्हणून मनाला उपदेश तेथे माझ्या मना होई पक्षीराज म्हणा तू पक्षीराज हो त्या झाडावर जा सेवन कर. झाड कशाचे हरिनाम वेली हरिनामाचं झाड चांगल्या प्रकारे त्याचा विस्तार आहे आणि इतका वेल वाढलेला आहे त्याचा वेल गेला चांगल्या प्रकारे तिला फळ फळू लागलेले. म्हणा तू पक्षीराज हो आणि सेवन कर. याचा मतित अर्थ एवढा आहे. म्हणा तू भगवंताचं नाम चिंतन कर. प्रत्येकाला नामस्मरण जमतं. देवाकडे जाण्याचे मार्ग भरपूर आहेत पण मार्ग चालू असणारा फक्त नामस्मरण. अवघ्या वाटा झाल्याशी कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. आपला संसार करून परमार्थ झाला पाहिजे आणि भगवंताचं नाम चिंतन. कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम भवश्रम सुख होईल दुःखाचे होईल दुःखाचे प्रयाणाची वेळी राहती निराळी पोरे संगर कामामध्ये का आपला संसार बी करा भगवंताचं नाम चिंतन करा. ज्ञान मार्ग योग मार्ग कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग
तुम्हाला सगळ्याला जमणार एकच मार्ग आहे, त्याचं नाव आहे भक्ती मार्ग आणि त्याचा अर्थ आहे नामस्मरण. प्रत्येकाने करा. आसुनी संसारी वेदशास्त्र उभारी. एक जर मला ज्ञान मार्गाने मी देवाकडे जाईन, त्या लायकीचेच नाहीत आपण. ज्ञान मार्गाने देवाकडे प्रवेश करायचा वैराग्य लागतो. आपल्याकडे वैराग्य नाही, वैतागी. चहा पित नाही, दूध पितो, भाकर खात नाही, सफरचंद आणा म्हणतो. हे वैराग्य का वैतागी? लोकाला ताप आहे, हे वैराग्य नाही. वैराग्य ज्याच्याकडे ते ज्ञानाच्या बळाने देवाकडे गेले. एकी केले हातोफळी, ठाया बळी पावले ज्ञान मार्गाने. योग मार्ग योग्य देश लागतो. ज्ञानोबराय म्हणले योग साधना करण्याकरता जागा किती पवित्र पाहिजे. पाप्यातला पापी माणूस जरी त्या जागेवर गेला गुरुजी, त्याला पुण्य करण्याची इच्छा झाली पाहिजे. तया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंड्या ही असता समूळ होय. योग मार्गाची आपण लायकी नाही. कर्म तर इतकं सूक्ष्म आहे. आचमन करण्याकरता पाणी किती घ्यावा याचं शास्त्र आहे. उडदाचा दाना भिजन इतकं पाणी पाहिजे. आपल्याला गंध लावायला पाणी किती घ्यावा याचा मेळ नाही. जास्त गंध झाल्यावर ते म्हणतो तुला बी कालेला होता. आणि काय आपण साधना करणार आहे ते मला सांगत. आपल्याकडे एकच मार्ग जमतोय, नामस्मरण. प्रत्येकाला जमतं. हे बाकीचे साधन आहेत ना, हे दुसऱ्याच्या जीवावर डेअरिंग करतात, पण नामस्मरण स्वतंत्र डेअरिंग आहे. एका माणसाने 25,000चं कुत्रं आणलं बाबा. किती आलं? चोर आले की भुंकण्या करता. ते कुत्रं इतकं दलिंदर निघालं. चोर आले की झोपायचं आणि चोर गेल्यावर बॉम्ब लायचं. त्या मालकाला राग. ते म्हणले पैसे किती दिले? कोणाला? कशा करता? चोर आले की भुंकण्या करता. ते किती दलिंदर निघालं. राग आला गुरुजी त्याला. तसंच कुत्रं नेलं बाबा. त्या मालकाच्या दारात नेऊन बांधलं. लाज वाटावं म्हणे. अरे 25,000 रुपये दिले. चोर आले की झोपत आहे, चोर गेल्यावर बोंबलत. ते मालक म्हणला थोडं ताण घेऊ नका, तुम्ही शांत व्हा. आणखीन एक 5,000चं कुत्रं त्याला जोडीदार न्या. माणसं तज्ञ सगळे मार. ते मला कशाला? 25,000चं कुत्र झोपलं की 5,000चं त्याला उठवी जाईल. म्हणजे कुत्र 25,000चं उठवायला 5,000चं लागतं. ज्ञान देवाकडून येतं, पण जाग करायला वैराग्य लागतं. म्हणून एकच मार्ग नामस्मरण. सगळ्यांनी नामचिंतन करा. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षराज, साधावया काज तृप्तीचे विठोबार. सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला थांबतो. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल, मायबापाचा अंत करून क्षमा करा. जे चांगलं असेल ते श्रीगुरूचं म्हणून ग्रहण करा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावले, ते चोज करोडे मावले. रिजे जेवी करविली तैशी कटकट, वाकडे का नीट देव जाणे. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, शिकविता धनी वेगळाची. येणारा काळ अत्यंत विचित्र आहे. जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो. जोपर्यंत आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि आपल्या पवित्र भारत देशातली संस्कृती जोपासा. सज्जना हो, शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते हे कोणाची चूक आहे. भूक लागली पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास सज्जना हो दुसऱ्याला देणं ही भारत देशातली संस्कृती. म्हणून संस्कृतीला तडा जाऊ देऊ नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भगवंताचं सातत्याने चिंतन,
आणि आपल्या गडावरलं प्रेम आबाधित. चाल घ्यायची.